मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज कित्येक महिन्यांनी म्हणजे ऑलमोस्ट 2-3 महिन्यानंतर ना एक चांगली सुरुवात झालेली आहे. ती याच्यासाठी की व्लॉग तर आपले बरे झाले असतील, बट असे ना मी जेव्हा शूट करायचो तेव्हा पार्ट्समध्ये शूट असायचं की एखादा पार्ट शूट केला, त्याच्यानंतर मग मोटिवेशन गॅप झालं, मग दुसऱ्या दिवशी एखादा पार्ट, असे पार्ट्स करून असा एक व्लॉग कंप्लीट व्हायचा. बट आज माझी अशी इच्छा झाली ना की आज आपण ब्लॉग सुरू करू आणि पूर्ण आपली डेची ॲक्टिव्हिटी दाखवू. हे तब्बल मागच्या 2-2.5-3 महिन्यामध्ये काही घडत नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल व्लॉग खूप कमी येत आहे. आपले 5-6 दिवस 7 दिवस अशा गॅपने व्लॉग येत आहे, कारण हे मोटिवेशनच गॅप झालं होतं. प्रत्येकाचं आयुष्यात एखादा फेज चालू असतो, त्याबद्दल तर मी पुढे बोलेल. तसाच एक छोटासा फेज सुरू होता आणि म्हटलं तो कुठेतरी संपू आणि एक रिस्टार्ट घेऊ. आणि त्याच्यामुळे आज काय माहिती कुठून ते मोटिवेशन आलंय आणि त्या ब्लॉगला सुरुवात झाली. म्हटलं अंघोळ करतानाच ठरवलं होतं की आज जे पण ॲक्टिव्हिटी आपण करणार सगळी शूट करू आणि हळूहळू जसं आधीचे आपण ब्लॉग बनवायचो की पूर्ण डेची ॲक्टिव्हिटी कव्हर करायचो, स्टार्टिंगपासून मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत, त्या सिमिलर काइंड ऑफ आपण आता ब्लॉग बनवायला सुरुवात करू. आणि हे मोटिवेशन ठेवणार आहे मी, कारण मध्ये मध्ये काय होऊन जातं ना की खूप साऱ्या गोष्टी घडतात, त्या इम्पॅक्ट करून जातात, त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे परिणाम भोगावे लागतात. जसे आम्ही भोगितले तसे तुम्हाला ब्लॉग नाही दिसले. सो इन शॉर्ट ह्या कन्सेप्ट आहे. आणि अर्चू नाही आहे, अर्चू ऑफिसला गेली, त्याच्यामुळे चहा मला ठेवायला लागला. आता चहा पितो आणि चहा पिताना थॉट शेअर करतो. हलकासा एक्सपोजरचा प्रॉब्लेम होतोय, कारण काय माहिती माझ्या फोनला काय झालंय, काहीतरी आय थिंक कॅमेराचा इश्यू झालाय, त्याच्यामुळे एक्सपोजर ना ऑटो स्विच होत आहे बॅकग्राऊंडला किंवा माझ्या चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे कधी कधी असा चेहरा नॉर्मल स्किन दिसत असेल, कधी कधी एक्सपोजर जे वाढतं ना त्याच्यामुळे तसं दिसत असेल, थोडंसं बेअर करा. आणि अल्सो जी गोष्ट मला बोलायची होती ना की सगळं व्यवस्थित तुमच्या आयुष्यामध्ये सगळं असं एकदम रुटीन चालू आहे, तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्याच्यानंतर अचानक अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडून जातात, त्या तुम्हाला इम्पॅक्ट करून जातात. तसंच काहीतरी झालं. आमची पण लाईफ एकदम व्यवस्थित चालू होती, एकदम रुटीनमध्ये चालू होती, काहीच कुठलाही त्रास नव्हता. बट अचानक अशा गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होऊन गेला. तर ती गोष्ट घडते तेव्हा तर नाही होत, बट त्याच्यानंतर होते. आणि तसंच मला काहीतरी झालं. मागच्या 2 महिन्यापासून कुठल्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह असं फील होत नाही आहे. थोडं असं जे बोलतो ना आपण डिप्रेशन फील करण्यासारखं असं ह्या फेजमध्ये होतं सगळं आनंदी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. बट जेव्हा असा एकांतामध्ये पिरियड यायचा ना तेव्हा स्वतःमधला कॉन्फिडन्स असा मिसिंग आहे असं वाटायचं. आणि तसंच काहीतरी झालं. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट नवीन करायची ती होईल की नाही असा विचार सतत यायचा. अजून आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करायच्या, त्या होतील की नाही याचा पण डाऊट्स म्हणजे ह्या फेजमध्ये मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये फील होत होता. बट म्हटलं हे कुठंतरी संपवायला हवं, कारण आपण जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत नवीन गोष्टी दिसणार नाही. आणि तसंच काहीतरी ठरवलं. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक बोलायला गेलं की माझी जन्मतारीख आहे 4. आणि ज्या लोकांना थोडीफार माहिती असेल आणि ज्यांना नसेल माहिती ते माझ्याकडनं ऐकून घ्या, कारण मला पण आत्ताच कळालं या गोष्टी. 4 बर्थ डेट, अजून 2-3 तारखा आहे. हे जे वर्ष आहे ते आहे शनीचं. आणि ह्या ज्या बर्थ डेट्स वगैरे आहे त्याला काय न्यूरोलॉजी वगैरे बोलतात, तर त्याच्यामध्ये हे इम्पॅक्ट आम्हाला होतोय. आणि शनीचं वर्ष म्हटल्यावर शनी कोणाला सोडत नाही. बट इतकं आहे की पहिले 6 महिने खूप टफ सांगितले, नंतरच्या 6 महिने खूप चांगले सांगितले. तसेच 6 महिन्यामध्ये खूप सारं मी बघितलंय आणि जे फील पण करतोय. मी सुरुवातीला मानायचो नाही या गोष्टी, बट आता असं वाटायला लागलं नाही की इतकं सारं आपण प्रयत्न करून पण गोष्टी त्या मार्गाने जात नाही आहे, त्या मार्गाने होत नाही आहे, तर खरंच असं इम्पॅक्ट होत असेल का. त्याच्यामुळे आता थोडा विश्वास पटायला लागला की अशा गोष्टी पण असतात, त्याची पण काळजी घ्यायला लागते. कारण तुम्ही इतके प्रयत्न करताय बट तरी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे, किंवा तुम्ही चांगला व्ह्यूने ते गोष्टी करायला जाताय बट समोरचा व्यक्ती निगेटिव्ह घेतोय. अशा प्रकारात ह्या गोष्टी आहे ना तर त्या इम्पॅक्ट करत आहे का, तर असा विचार माझ्या डोक्यात यायला लागला. आणि म्हटलं की काहीतरी आहे, काहीतरी लॉजिक आहे, त्याच्याशिवायच घडतात या. आणि आय होप आता जूनचे आता 7-8 दिवस राहिले. पुढचा जो सेकंड म्हणजे जुलै ते डिसेंबरचा जो फेज आहे तो चांगला जाईल आणि शनिदेव काहीतरी कृपा करतील. कारण जितकं मी ऐकलं की हे वर्ष शनीचं आहे माझ्यासाठी. आणि मी कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला ते होणार नाही, मी कितीही कामं केले तर ते सक्सेसफुल होणार नाही. बट पहिल्या 6 महिन्यामध्ये, बट नंतरच्या 6 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारात सक्सेस मिळू शकतं. तर आय होप की त्या गोष्टी घडतील आणि आपली लाईफ अजून चांगली रुळावर येईल आणि ग्रो करेल. तुम्हाला काय वाटतं या थॉटबद्दल तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. तुम्ही पण या गोष्टी मानतात का वगैरे, किंवा तुम्हाला पण असे अनुभव येत आहेत का, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव शेअर करू शकता. अजून एक गोष्ट, माझी गाडी सगळ्यांना माहिती असेल तर FZ होती माझ्याकडे, जी मी गावाला पाठवली होती. आता ती गावावरून मागवली आहे, कारण तिथं अशी पण पडून राहायची. उन्हाळ्यात तर पूर्ण ऊन खाल्ला, तर म्हटलं पावसाळ्यामध्ये पाऊस खाण्यापेक्षा तिला इथं मागवू. दबाया ना भाई.
इथं मागू आणि इथं तरी मी तरी थोडाफार तिचा यूज करेल. त्याच्यामुळे मी तिला ऑक्टोबरमध्ये पाठवली होती जेव्हा मी स्कूटी इथं घेतलेली. कारण 4 व्हीलर होती, 2 व्हीलर होती, स्कूटी होती. म्हटलं तिचा यूज होणार नाही म्हणून पाठवून दिली होती. बट आता ती मागवली आहे आणि सगळ्यात आधी तिला सर्व्हिसिंगला टाकायचं आहे. आणि थोडी डॅमेज पण झाली ती. ट्रॅव्हल्सवाल्याने ॲक्च्युली डॅमेज केली जेव्हा काढत होते. ठेवताना तर काही प्रॉब्लेम नाही आला, बट जेव्हा ती ट्रॅव्हल्समधून उतरत होते तेव्हा थोडी डॅमेज झाली. जे की हे एक इथं डॅमेज केलं आहे, त्याच्यानंतर हे तर पूर्ण फाडूनच टाकलं आहे. आणि अशा प्रकारे त्या तरी नशीब की हे फक्त कवर आहे, त्याच्यामुळे एवढं काही नाही. आता याला ना कापून टाकेल म्हणजे जेणेकरून आता ते हे होणार नाही. आणि बाकी ठिकाणी तर कुठं डॅमेज नाही आहे. ऑल्सो एक गोष्ट की हे तिकडे गेल्यानंतर दादाने टाकलं होतं, ते आता परत एकदा काढून तारेने पॅक केलं होतं इथं, कारण ट्रॅव्हल्समध्ये पडू नये. कारण पुढे जर शिट निघालं ते आता हां तर त्याला फिट करेल. आणि थोडंसं डिशचं काम आहे, याचं ऑइल संपलं आहे त्याच्यामुळे डिश वर्क करत नाही आहे, कारण पूर्ण इझिली येतो आहे. तर हे एक आहे सर्व्हिसिंगमध्ये. बाकी इथं सगळे टाकाटाके. आणि ॲज युजल जी FZ आहे आपली ती आता रिटर्न आलेली आहे. ऑल्सो म्हणजे आय थिंक इथूनच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. हे ट्रॅव्हल्समध्ये झालं की आधी झालं माहीत नाही, कारण सेल पण लागत नाही आहे. किक मारायला लागतं आहे मला. न्यूट्रल तर गेली, खूप दिवसांनी मारतो आहे. हो झटका नको लागायला. एरियातले 2-3 गॅरेज बंद होते. आय थिंक आज शुक्रवार आहे आणि आज गेले असतील नमाजला, त्याच्यामुळे 2 किलोमीटर चालत आलो होतो इकडे. आता परत रिटर्न घराकडे चाललो आहे. ऑफिसमधून जस्ट निघाली आहे आणि इकडे ह्या साईडला TCS आहे, इकडे टेक महिंद्रा आहे. आणि रोज हा जो फूड्सचा स्टॉप आहे इथे चहा, थोडासा नाश्ता वगैरे असं सगळं मिळतं. हा इतका गजबजलेला असतो की अर्धा रस्ता कव्हर झालेला असतो. बट आज एकही कोणीही एक माणूससुद्धा दिसत नाही आहे, म्हणजे इतका शुकशुकाट झाला आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल एक तर सॅटर्डे किंवा संडे असेल तर मी सांगते. आज सॅटर्डे आहे आणि अशा प्रकारे माझी मॉर्निंग शिफ्ट होती. ऑफिस झालं आहे आणि आता निघाली मी घरी जाण्यासाठी. ॲक्च्युली मी ह्या मंथला मिडमधून ऑफिस जॉईन केलं. सो मी बसचा पास नाही काढला आहे. सो मी बाहेरून जाणं प्रेफर करते 15 दिवसासाठी. आणि त्यात पण वीक ऑफ्स वगैरे येतात. सो 7-8 दिवसासाठी काय पास काढायचा, तर नेक्स्ट मंथपासून मी पास काढेल. आणि येताना सकाळी कॅब, जाताना बस, म्हणजे डायरेक्ट घरी मेन रस्त्याला उतरेल आणि तिथून थोडंफार वॉकिंगने घरी जात जाईल. पण आता जे थोडे दिवस उरले 4-5 मंथ्सचे ते पब्लिक ट्रान्सपोर्टने काढू. आणि आता जाते मी. ॲक्च्युली 3 वाजले, थोडं लेट झालं. अर्चू स्टॉपला पोहोचते कारण नेहमी तिला मी घ्यायला जातो. आणि आज मी बिर्याणी बनवत होतो, त्याच्यामुळे तो मसाला रेडी करायला लावला होता. आणि जोपर्यंत तो झाला नसता तोपर्यंत मला निघता आलं नसतं. त्याच्यामुळे आता अर्जुला 10-15 मिनटं तिच्या स्टॉपला थांबायला लागेल. बट बिर्याणीचा मसाला रेडी झाला आहे. आता आल्यानंतर राईस लावेल आणि मग त्याचा लेअर सेट करून त्याला दम देईल. आणि असं 2-3 तास ठेवल्यानंतर संध्याकाळी 6-6:30ला लवकर तिच्यावरती ताव मारायला आपण रेडी असणार आहोत. तुला घेऊन आलो, बट ही पोरगी काही थकत नाही. ऑफिसची ड्युटीवरून आता होम ड्युटीला लागली, झाडू मारते. आणि इकडे राईस होतोय, जो तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. पातेलं खूप मोठं आहे कारण आमच्याकडे 2च पातेलं आहे आणि मसाला मला याच्यात करायचा होता. आणि हे सेकंड खूप मोठं पातेलं दिसत असेल. आणि याच्यामध्ये टाकलेला आहे 600 ग्राम बासमती राईस टाकला आहे, कारण आता तो बॉईल होईल आणि दाणा तो वाला राईस पाहिजे आपल्याला. त्यासाठी मोठं पातेलं घेतलं आहे. एकंदरीत असं त्याचं हे आहे. आणि इकडे हा मसाला रेडी बिर्याणीचा, जे की लेग पीस वगैरे दिसत असेल तुम्हाला. तर इथूनच डायरेक्ट उचलायचं, त्याला सुकवायचं नाही. आणि पाणी त्याचं काढून त्याच्यात इथं टाकायचं आणि त्याला दम द्यायचा. घरामध्ये ॲक्च्युली आम्ही 2घंच राहतो आणि मोस्टली हे बंद असतं. जेव्हा आम्हाला फक्त हवा खायची असते ना तेव्हा हे असतं. बट ही आल्यानंतर डेली झाडू मारते आणि खरं घाण निघते. येते कुठून ते नाही माहिती. 2घंच असतो, खूप वापर नाही आहे. क्या भैया जी, तुम भी एकदम भावनाओं में बह गए. एक टाइमला मी पॉलिटिशियन राहिलो असतो तर लोक भाऊ म्हणतात म्हणून ठीक होतं. काय एकदम भाऊ. बस 6ला ओपन करून जाते, मग तू उठल्यावर ते बंद करतो. सो ते 11 पर्यंत उघडच असतं. त्याच्यानंतर परत संध्याकाळी 5ला ओपन होतं, तर रात्रभर उघडं असतं. आणि हा फॅन एका महिन्यापूर्वी अक्षय तृतीयेच्या जस्ट आधी लिटरली मी इथं हा जो इथला टेबल आहे ना, इथं घेतला आणि त्याच्यावरती उभं राहून एकदम क्लीन केला. अक्षय तृतीया होऊन आता आय थिंक 1.5 महिन्यात झालाय. आणि त्याची हे आणि कमेंट आल्या होत्या या फॅनबद्दल की फॅन पुसा. हो दादा, टाईम मिळेल तेव्हा तो टेबल परत हलवेल आणि फॅन पण साफसफाई होऊन जाईल.
आणि समोरच एकदम मस्त प्रकारात क्रिकेट खेळत आहेत आणि माझी जायची खूप इच्छा होते कारण टीममध्ये बघितलं तर एका साईडने 1 2 3 4 5 6 नाही 6 लोक आहे. आपल्याला चान्स नाही मिळाला आणि अपोजिट टीममध्ये पण 1 2 आणि खाली ते बसलेले आहेत 4 7 आणि एक अंपायर पण आहे. टोटल होऊ शकतो. जरा गेलो मी विचारलं तर भाई एक टीम में जगा आहे क्या. त्यावरती जेवढा प्रकाश बघताय त्याच्यावरून अंदाजा लावू शकतात की अजून किती उजेड आहे. अजून सनसेटही झाला नाही आहे. 6 वाजले पण सनसेट झाला नाही आहे. बट आमची जेवायची तयारी आता इकडे सुरू झाली. प्लेट्स वगैरे आणलाय, रायता आणलाय, कांदा आणलाय. बिर्याणीला दम चालू आहे. सेकंडवाला, फर्स्टवाला दिला होता दुपारी आणि थोडा अजून 10 मिनटं म्हटलं तिला गरम करतो कारण भूक लागली. मी आज सकाळी जेवलो नव्हतो. काही असं काही लवकर जेवण्याचं असं काही हे नाही आहे. ॲक्च्युली सकाळी जेवलोच नाही त्याच्यामुळे भूक तेव्हाच लागली होती. म्हणून बिर्याणीची तयारी दुपारीच 1 वाजेच्या आसपास करायला म्हटलं. आता परत जर 2-3ला जेवलो तर परत संध्याकाळचं जेवण 9-10 आणि अर्जुची चालू झाली मॉर्निंग शिफ्ट. तिला लवकर जायला लागतं, 4ला उठतं त्याच्यामुळे ती झोपायला लवकर जाते 10ला. मग तिच्या स्केड्यूलप्रमाणे असं थोडंसं आमचं मॅच म्हणून म्हटलं की चल आता दुपारचं जेवण स्किप करतो. आता जे संध्याकाळी आहे तेच करूया. आणि इकडे आणलेलं आहे अशा प्रकारात. अर्चू आता एक गोष्ट भाजते ती म्हणजे पापड आणि ते झाल्यानंतर मग दम पण रेडी होईल आपला. दम नाही, बिर्याणी रेडी होईल. दम देऊन म्हणजे बिर्याणीला दम चालू आहे, ती रेडी होईल. अर्चूला दम देते. अर्चूला दम कोई दे सकता है क्या? अर्चू के आगे कोई बोल सकता है क्या? स्किन केअर काय रिप्लेस स्वतःला हे करते काय बोलतात त्याला तो वर्ड. ऍक्च्युली भूक फक्त मला लागली. ती जबरदस्ती माझ्यासाठी बसते. तिला 8 वाजेला जेवायचं होतं. बोलते जरी मला 10ला झोपायचं आहे तर अर्थात असा नाही की मला 6ला जेवायचं आहे. बट आता माझ्यामुळे तिला पण जबरदस्ती. पण हे रोज नाही होऊ शकत रोज ना. कारण उलट आपण करायला पाहिजे. आपण करायला पाहिजे. मला त्या दिवशी भूक लागली होती, परवाची गोष्ट. हा. मला जेवायचं होतं. तुम्ही जिमला गेले, तुम्ही आले म्हणजे आपण जेवायला 9:30ला बसलो पण आणि मी स्वयंपाक 7:30ला एक गोष्ट मी हिला बोललो, जर आपण 6:30 पावणे 7ला जर जेवलो ना तर डेफिनेटली आपल्याला 9 वाजेपासून झोप लागायला सुरुवात होईल आणि तुझं रुटीन चांगली गोष्ट येईल ना. मग आजपासूनच सुरुवात. बघू आता हा, उद्या बघू परवा. उद्या. म्हणजे ते ऍक्च्युली भुकेवरती डिपेंड. उद्या जर लागली तर लवकर जेवू, नाही तर मग आपण करू तुझ्यासाठी प्रयत्न करू. नाही म्हणत नाही मी, प्रयत्न म्हणजे नक्की मी करू. बळजबरी का पण खायचं नसेल भूक तरी पण तू प्रयत्न पण नाही करायचा. अरे तेरे लिए कर लेंगे भाई, कर लेंगे. चल शाबाश चल. अशा प्रकारे इतक्या लवकर बाहेर एवढा उजेड असताना आज स्वयंपाक रेडी झालाय, तो पण यांच्या कृपेमुळे. शेफ किरण बाय मिस्टर मास्टर शेफ किरण. बरं ठीक आहे. तर आज आहे डिनर. काय डिनरच म्हणायचं की स्नॅक्स? डिनरच आहे हा आमचा. त्याच्यात आहे बिर्याणी, पापड, कांदा आणि रायता. ऑल मेड बाय मिस्टर किरण चौधरी. थँक्यू. आम्ही ॲक्च्युली निघालो आहे बाईक कलेक्ट करायला, जी सर्व्हिसिंगला टाकली होती. मी विसरून गेलो होतो. अचानक मला लक्षात आलं, पण मी नंबर घेऊन आलो होतो त्याचा, कारण मला माझ्यावरती पूर्ण विश्वास होता की मी विसरणार आहे. त्याला कॉल केला आता 8:15 वाजेला. माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी पण तुला त्याला 8:15 वाजेला मी कॉल केला. त्याला म्हटलं दादा आहे का? तो बोलला मी 9पर्यंत आहे, तुम्ही येऊ शकता, गाडी झाली आहे तुमची. बट एक गोष्ट बोलला की बॅटरी गेलेली आहे गाडीची. जे सेल्फ स्टार्टचं मी सकाळी बोललो होतो ना, तर बॅटरी गेल्यामुळे तो सेल्फ स्टार्ट होत नाही आहे. तर आता बघू, कलेक्ट करू. बॅटरी अजून नंतर चेंज करेल, कारण अजून आहे दुसरी 2 व्हीलर आणि थोडं किक मारण्याची प्रॅक्टिस पण राहील ना, त्याच्यामुळे. कुठेतरी जिम नाही तर इथे जिरो. मग इथं जिरवता येईल. मग मी डेली खाली एक्सरसाइजच्या नावाने किक मारायला. सही आहे करू.